नमस्कार तुमच्या सगळ्यांचा का जादूस अरुण कदम तर बालांनो जाम भारी यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं जाम भारी स्वागत करतोय तुमचा लाडका दादूस. तर बालांनो आज आपण अशा व्यक्तींना भेटणार आहोत, एका मोठ्या कलाकाराला भेटणार आहेत ज्यांनी हिंदी, मराठी, नाटक, सिनेमा, सिरियल अशा अनेक गोष्टी केल्यात आणि त्याच्यात उजवं नाव करून ठेवलं. त्यांच्या तोंडावर त्यांना कोणच बोलू शकत नाही, मागं तर बोलायची हिंमतच नाही. तर अशा व्यक्तीला आपण आज भेटणार आहे, त्यांच्यावर थोड्याशा गप्पा मारणार आहे. तर या जाम भारी यूट्यूब चॅनलवर तुम्ही प्रत्यक्ष त्यांना पहिल्यांदा भेटणार आहोत. ते असे आमचे आहेत कलाकार उषाजी नाडकर्णी. मला जी म्हणायचं नाही, मला उषा नाही तर आऊ म्हणायचं. सगळ्यात पहिलं उषाजींचं वय म्हणजे आऊंचं वय जे आहे ते 80 आहे. त्यामुळे त्यांना मी पहिला नमस्कार करतो आणि या कार्यक्रमाला सुरुवात करतो. म्हणजे बघितल्यानंतर असं वाटत नाही की ह्यांचं 80 वय असेल. 80 लागलं, झालं नाही. 80 लागले म्हणजे या वयात येऊन सुद्धा आज त्याच ताकदीने ते काम करतायत. म्हणजे तरुणांना सुद्धा लाजवेल अशा पद्धतीची भूमिका ते करतायत. तर मला जाम भारी वाटलं. म्हणजे असं वाटलं की ती 80पर्यंत ज्या आमच्या कलाकार आलेल्या आहेत त्यांच्याबरोबर थोड्याशा गप्पा मला मारायच्या, कारण त्या गप्पा तुम्हाला सगळ्यांना माहीत असणार काय असणार आहेत त्या. तर आऊजी आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं जाम भारी स्वागत आहे. तर या क्षेत्रात कसं म्हणजे प्रवास तुमचा कसा सुरू झाला, म्हणजे या नाटक किंवा सिनेमा किंवा सिरियल कशा तुम्ही पहिल्यांदा आलात? लहान असताना आम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहायचो त्याच्या 2-3 बिल्डिंग सोडून लता मंगेशकर राहायच्या. अच्छा. हां, तर आम्ही मुलं त्याच्या बाजूला देऊळ होतं, त्या देवळामध्ये खेळायला जायचं आणि खेळायला गेल्यावर पळता पळता त्यांच्या इथे पळायचं. मग त्यांची पमेरियन कुत्री आमच्या अंगावर यायची. त्यावेळी मी त्यांना बघितलेलं, सगळ्या भावंडांना. लांब केसवाल्या लताबाई, त्यांचे भाऊ आशाताई, उषाताई, मीनाताई, सगळ्यांना बघितलेलं. त्यांच्याकडे गणपती असायचा, मोठा हॉल होता आणि तिथे ते वेगळे वेगळे सीन करायचे. ओके. आणि बाहेर रस्त्याच्या बाजूला जी जागा होती तिथे प्रोग्राम असायचे. ओके. मग ते बघायला आम्ही जायचो पूर्वी, म्हणजे ओपन लहान असताना ओपनला. आणि तिथे गेलं की पप्पा मारून आणायचे. रस्त्यावर बसायचं नाही लोकांच्यात जाऊन. करेक्ट. पण ते जे बघितलेलं होतं ना, तेव्हापासून असं वाटायचं आपण कधी काम करणार, आपण कधी काम करणार. मग शाळेत जायला लागलं. शाळेत जायला लागल्यानंतर गॅदरिंग असायचं. मग गॅदरिंग, माझी आई मास्तरीण, आमच्या शाळेच्या बाई पण आईच्या बरोबर ओळख झालेली. मग त्यांचं गॅदरिंग असलं की मला घ्यायच्या, मग आमची आई पण त्यांना मदत करायची. असं करून मी त्यामध्ये गेले शाळेत. मग शाळा, कॉलेज. मग मी म्युन्सिपाल्टीत नोकरीला लागले 2-3-65ला. अच्छा. तिथे स्पोर्ट्स क्लबचं गॅदरिंग तेव्हा होतं. 65ला माझा जन्म झाला. 2-3-65ला मी नोकरीला लागले. तर तिथे एकदा सर्क्युलर आलं की ज्यांना स्पोर्ट्स क्लबच्या गॅदरिंगमध्ये काम करायचं असेल त्यांनी युनियन ऑफिसकडे जमा. मला ती होती खुमखुम, सुलेमानी होता. मी गेले खाली तिकडे. बरं, नवीन असल्यामुळे ओळख कोणाचीच नाही. मग सगळ्यांना आत बसायला सांगितलं. तिथे नारायण सारदळ म्हणून होते, नाही आहेत ते आता. तर त्यांनी विचारलं प्रत्येकाला, तू काय केलं, तू काय केलं, तू काय केलं. मी तसं काहीच केलेलं नव्हतं. मग मी म्हटलं खोटं बोलायचं, ह्याचं एक नाटक, त्याचं एक नाटक. विचारलं असतं तर पापल्ली असतं. मी सांगितलं की मी ह्या नाटकात केलं, मी त्या नाटकात केलं. बस, त्यांनी करून दाखवायला वगैरे नाही सांगितलं. आणि मग 2 दिवसांनी कळलं की आम्हाला घेतलेलं नाहीये. नेहमी असं होतं ना, ओळखीच्या ना घेतात, तसं घेतलं होतं. वाईट वाटलं. पण मग थोड्या दिवसांनी काय झालं, त्यातली जी बाई घेतलेली होती ना, तिची प्रकृती काहीतरी खराब झाली. त्यामुळे मग मला बोलावलं. तर एक मन म्हणालं जाऊ नको. अच्छा, म्हणजे मला पहिल्यांदा नाही बोलवलं. म्हणजे सुरू नव्हती झाली तालमी सुरू नव्हत्या झाल्या. मग मी गेले आणि त्याच्यानंतर दुसरं मन मला म्हणालं की जा, तुला खुमखुमी सुलेमानी आहे ना, जा तू. म्हणून मी गेले.
आणि माझं काम छान झालं. वराडी माणसं नाटक होतं ते. वा वा वा. पहिले 2 अंक बोलतच नाही आणि तिसऱ्या अंकात ती बोलते. मग त्यांनी बघितलं सारदळाने की ही सिन्सिअरली येते, बसते, लोकांना बघते. मग ते मिल कॉम्पिटिशन करायचे. हो. मग ते मला नंतर निर्मला दिघे म्हणून, निर्मलाच होती हो, दिघेबाई म्हणून होती. आम्हाला दोघींना बोलवायचे. म्हणजे मी इंटर मिल कॉम्पिटिशन मध्ये पण काम केलेलं आहे ओके. त्यांच्यामुळेच. ओके. आणि मग मला जेव्हा गुरु नाटक मिळालं, गुरु नाटक मिळाल्यामुळे, ते पण कसं मिळालं, स्टेट बँकेमध्ये परब म्हणून आहे. ओके. हा. तो मला म्हणाला, त्याची माझी ओळख झालेली, तर मला म्हणाला, उषा आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी ना नाटक करतायत, तर तू तिकडे जा, मी तुझं नाव सांगितलंय. पण म्हणाला की मी नाव सांगितलं म्हणून तुला मिळणार नाही, तू वाचून दाखव, तू चांगलं वाचशील तर तुला मिळेल. म्हणून मग मी शोधत शोधत इंडियन हमाम स्ट्रीटला होता, हमाम स्ट्रीट. करेक्ट. तिथे मी वरती गेले, तिथे बसले होते सगळे. मग मी पवार कोण विचारलं, रमेश पवार. हा, रमेश पवार. तेव्हा त्यांचं नाव होतं रमेश पवार. एकांकिका सुंदर लिहायचे. तर त्यांच्याकडे गेले, त्यांनी मला वाचायला सांगितलं दुसरं कॅरेक्टर, ओके, बेबिलीचं. तर मी वाचताना ते हसायला लागलं. तर मला म्हणाले, आता हे कॅरेक्टर वाच, शकुनीचं. शकुनीचं. तर म्हटलं हे वाचायचं कसं, काहीतरी वेगळी भाषा आहे, मला माहिती नाही. तर म्हणाले मी वाचून दाखवतो. चिपळूणची बाल्या लोकांची भाषा. जल्ल काय बोलतो, नाल्याच्या बाजूला तलाची खोली, जल्ल पांडवासाडे असा झालाच आहे. तर ती होती, त्यांनी मला वाचून दाखवलं. मग म्हटलं मी वाचते आणि मग तुम्हाला करून दाखवते, म्हणून मी ते वाचलं. व्हेरी गुड. मी वाचल्यानंतर त्यांना वाचून दाखवलं. तर मला म्हणाले तू हे कॅरेक्टर करायचं, आणि मी ते केलं. आणि मला प्रथम फेरी, फायनल, आळतेकर, कोल्हटकर आणि नाट्य परिषद असते, नाट्य परिषदेची महाराष्ट्र लेवलवर जितकी नाटकं येतात त्याच्यातून चूज करतात, त्याची 2 बक्षिसं, म्हणजे एका नाटकाची 6 की 7 बक्षिसं मिळाली. क्या बात आहे, क्या बात आहे. ते आधीपासून ते आतमध्ये होतं, ते बाहेर त्यात आलंच. ते फारच उत्तम. तुम्ही सिनेमे केलेत. मला सिनेमा वास्तव तुमचा जास्त आवडतं त्याच्यातलं, कारण ते चाळीतलं इमोशनल ह्या गोष्टी. तर त्या वास्तवाबद्दल तुम्हाला काय सांगतील, म्हणजे एखादा किस्सा किंवा त्याच्याबद्दलचं काम करताना काय? किस्सा नाही, म्हणजे मी बसले होते घरी आणि महेश मांजरेकरांचा फोन आला. मला म्हणाले काय करतेस? काय नाही, बसलाय, एक पिक्चर करतो, काम करते तू. म्हटलं कुठलं? थांब जरा, माझा माणूस तुला फोन करेल, प्रोडक्शनवाला, त्याच्याशी बोल. आणि त्यांनी मला सांगितलं असं असं करायचं आहे, चाळीतलं आहे. म्हटलं ठीक आहे. आणि बघितलं तिकडे तर सगळीच आपली नाटकातली पोरं होती. भरत, संध्या, सगळीच होती. त्यामुळे काम करताना मजाही आली. महेशही डायरेक्टर आपलेच होते. त्यामुळे असं मस्त खेळीमेळीमध्ये झालं. आणि म्हणजे प्रेशर नव्हतं त्या सिनेमा? नाही, मला प्रेशर कधीच येत नाही. मला बघून लोकांना प्रेशर येत. वा 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 वा. म्हणजे आता म्हणजे मराठी तुम्ही केलंच आहे, म्हणजे नाटक केले. म्हणजे मला वाटतं मी तुमचं नाटक आपले प्रशांत दामले बरोबर एक नाटक मी बघितलं होतं, पाहुणा. त्याच्यात म्हणजे बाप रे बाप, म्हणजे मी तेव्हा बघितलं तर मी वेडा झालो होतो. अरे हे काहीतरी वेगळं तुफान आहे, फारच केलं होतं, छान होतं कॅरेक्टर. म्हणजे ते तुम्हाला बघताना असं वाटलं होतं की यार हे नॅचरल आहे सब कुछ, अशा गोष्टीचं. मी खोटं कधी करत नाही, मी खोटं वागत नाही. आता ते लोकांना वाटतं, माझं काय आहे माहिती आहे ना, जे आहे ते तोंडावर स्पष्ट सांगायचं. तुला आवडो न आवडो, मला जे वाटतं ते मी सांगते. मी तुला म्हणत नाही मी सांगितलं ते तू त्याला हो म्हण, मला वाटलं ते मी सांगितलं. माझा प्रश्न आहे, तुमचा प्रश्न आहे. त्यामुळे मी कोणाला हे करतच नाही. लोकांना वाटतं मी अशी आहे, मी तशी आहे. मी खरी बाई आहे, मी खोटं बोलत नाही. मला खोटं बोलणाऱ्यांचा गळा दाबावा असा वाटतं. मला खोट्या बडाया पण मारायच्या नाही. करेक्ट.
आता मी हे घर घेतलं म्हणून मी सगळ्यांना ये म्हणते, पण मी पहिली जिथे राहत होती ना म्हणजे तिथे फारच गडबड म्हणजे तिथे मी कोणाला कधीच बोलवलं नाही. नाही, पहा. म्हणजे मला जर प्रोग्रामला न्यायला गाडी येणार असेल ना, ओ बाहर संतोष हॉटेल आहे उधर खडे रहो, आने के बाद फोन करो. वा वा मग मी पळून जाणार, कारण मी आधीपासून तयार बसते वा वा. म्हणून. येस. आणि सगळ्यात जास्त जे तुम्ही काम केलं ते हिंदी सिरियल मध्ये, आणि ती सिरियल म्हणजे पवित्र रिश्ता, ते बघ काचेचं आहे ना, पवित्र रिश्ता. ते सगळे पवित्र रिश्ताचे आहेत. तर ती खूपच लांब, म्हणजे 5.5 वर्ष. 5.5 वर्ष. आणि ते कॅरेक्टर किंवा त्यातलं हे कधीच असं वाटलं नाही खोटेपणा काय नाही, रिअल फॅमिलीतलं एक असतं, ती जी घरात ज्या गोष्टी घडतात सगळ्यांच्या, त्या तुमच्याकडून त्या बाहेर पडल्या. आणि त्या बाईनी तर तुमचं प्रेम म्हणजे ती कोणावर करत नाही प्रेम जनरली, तुम्हाला माहिती आहे, पण त्या बाईने तुमच्यावर खूप प्रेम केलं. त्या बाईनी म्हणजे तिकडे एक बंगाली मुलगी होती, ती मला नेहमी सांगायची, मैम हर मीटिंग में आपके बारे में बोलती कि 12 साल में मुझे ऐसा कोई आर्टिस्ट नहीं मिला. पण पैसे नाही वाढले ना. पैसे नाही ऍक्च्युली ते होत नाही, म्हणजे सगळीकडेच ते होत नाही. मी एक कन्क्ल्युजन काढलेलं आहे. मी जर कपूर खान आणि कोणी पंजाबी खन्ना फन्ना सगळी असती, मला ऍक्टिंगचा शष्प आला नसताना तरी मला पैसे मिळाले असते. पण आम्ही मराठी आहोत ना, मराठी म्हणजे असे, म्हणून मग त्यांना देत नाही. पण मला काय वाटतं माहितीये, मी पैशाच्या ह्याच्याने जर सोडलं असतं ना, तर आता जे मला मिळालंय ना फेम, करेक्ट, पवित्रमुळे, ते नसतं मिळालं. तसं महाराष्ट्रात ओळखत होते नाटकामुळे, सिरियलमुळे वगैरे. म्हणजे आतापर्यंत तुम्ही खूप रोल केलेत, म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटी केल्यात, सिनेमात केल्यात, हिंदी सिनेमात केल्यात, मराठी सिनेमात केल्यात, सिरियलमध्ये केल्यात. असा कुठला रोल तुम्हाला खूप आवडला की मला हा रोल केला तर मला समाधान झाले, असं कुठला रोल आहे? आईला विचारलं तुझ्या पोरातलं कुठलं पोर तुला आवडतं, ती बोलेल सगळे रोल, कारण मी त्यात जीव टाकला. वा वा वा, क्या बात आहे, थँक्यू. बरं, आता ही सगळी मंडळी आहेत, म्हणजे एक तर सिनेमात येणारी किंवा नाटकात सिरियलमध्ये येणार काही जी आहेत महिला मंडळ किंवा नवीन पोरी तरुण माहिती, तर काय त्यांना तुम्ही सांगू शकता ह्या नवीन पिढींना, जर काही अक्षय? एक तर मी त्यांना सांगण्या इतकी मोठी नाही, 80 वर्ष नाही, त्यांचे मोठे लोक वेगळे आहेत, अरे आपण कसले रे. मला फक्त एवढंच वाटतं की जर ह्याच्यात काम करायचं असेल, एक तर तुमची भाषा शुद्ध पाहिजे, आणि माणूस भेटत आणि वस्तू सापडतात. पेन भेटला जे डोक्यात जातं ना माझ्या, माहितीये ना, पेन भेटला किती गलिच्छ वाटतं, ऐकवत नाही. बरं, बोलायला गेलं तर मग आम्ही वाईट, त्यामुळे शिकवायचंच नाही. येस येस, करेक्ट. आता मध्ये आम्ही एक सिरियल करत होतो, सगळे चांगलं बोलणारे, आणि मुलाचं काम करणारा होता ना, आणि बानी गोनी सगळं होतं त्याचं. मी त्याला घेऊन बसायची, मला लय सोशल वर्क करायचं असतं, तर मी त्याला घेऊन बसायची. बाण तो बाण. शेवटी सुकन्या म्हणाली, आऊ का तू जीव काढते, त्याच्याबरोबर तूच थोड्या दिवसामध्ये आणीबाणी बोलशील. करेक्ट. त्या मुलाची आई मला म्हणते, जरा शिकवावं त्याला. म्हटलं घरामध्ये आधी तुम्ही शुद्ध बोलायला शिका, मग तो बोलणार. म्हणजे लहान मुलं जे असतात, आपण अलिब आलं कसं, तर तो तसा बोलतो, त्याच्याकडूनच व्यवस्थित बोललं पाहिजे. तुम्ही आई वडीलच अशुद्ध बोलता, ते काय काम करणार. आणि दुसरं काम करायचं, एक तुम्हाला कॉन्फिडन्स पाहिजे स्वतःचा, मी बरोबर बोलणार. पाठ करायची कुवत पाहिजे, नाही तर पाट्या टाकून येतात ते नको, विसरायचं सारखं. म्हणजे आऊचं आता इतके वर्ष झाले, म्हणजे पाठांतर म्हणण्यापेक्षा एक पाठी एकदा झालं की संपला विषय. मला फक्त, मी हिंदीत पण काम करता सांगते, इंग्लिशमध्ये लिहून देऊ नका. आमची लिपी आहे हिंदी मराठी, त्यात लिहून द्या.
ते असं वाचलं की लक्षात राहतं. इंग्लिशचं कसं होतं ना, ते लावून हे करेपर्यंत पहिलं विसरायला. पहिलं विचारलं. करेक्ट करेक्ट. म्हणून मी हिंदीत लिहायला सांगते. राहू तुम्हाला सांगायला हरकत नाही, आम्ही आता श्रीलंकेत गेलो होतो बायको आणि मी फिरायला. तर तिथे हिंदी येतच नाही. येतच नाही. बरं दुसरी भाषा पण येत नाही, येते ते इंग्रजीच. बरं आम्हाला कळत नव्हतं कुठं जायचंय, हा काय बोलतोय ते कळत तुम्ही नव्हतं. कोणाला इथे विचारून हे करून घेतलं नव्हतं? काय काय जण करून देतात सगळं. नाही, नाही. मी एका आठवड्यात हिच्याशी पण इंग्रजी बोलायला लागलो होतो. ती बोलते अरुण मी ड्रायव्हर नाही, मी तुझी बायको आहे. एकदा काय झालं, आमच्या शेड्यूल मध्ये काय होतं, संध्याकाळी एक नॅचरल तिथलं कल्चरल डान्स होता श्रीलंकेचा, जिथे जो सगळे आपल्याकडे कसं दशावतार असतं, कोकणात बाले असतात, तसं तिकडे कल्चरल, आणि त्याची वेळ होती 7ची. हा आम्हाला दुसरीकडे फिरवे, कारण तिथे त्याला कमिशन मिळायचं. हा, आणि म्हणून ते नेतात त्या दुकानात नाही जायचं कधी. आपण दुसऱ्याच दुकानात, त्यांनी हे म्हटलं की आपण त्या दुकानात जायचं. तर मी म्हटलं अरे हम लोग अभी इधर आया है, आई एम हियर बट गोइंग टू डांस कल्चरल यू नो श्रीलंका. तर मी बोललो फर्स्ट गो कल्चरल डांस यू नो, आई एम नॉट कमिंग हियर एव्हरी मंथ एव्हरी इयर गो. त्याच्या लक्षात आलं हा ऐकणार नाही. हा, आणि आम्हाला घेऊन गेला. ऑलरेडी अर्धा एक तास संपून गेला होता. एक नशीब झालं की तिथे डायरेक्ट आम्हाला शेवटचा तो सीन बघायला मिळाला, पण पैसे नाही, फुकट. मग त्यांनी सांगितलं की भाई इसको देतो आज हा मला मारेल त्यांच्या भाषेत. तर इंग्रजी आपल्याला कळतं, पण आपण सवय नसल्यामुळे आपल्याला बोलता येत नाही, अडचण. पण त्या आठवड्यात मी इंग्रजी बोलायला लागलो, कारण सवय झाली ना सगळ्यांनीच बोलायचं. सो म्हणजे म्हणून याच्या पुढे भविष्यात आम्हाला इंग्रजी स्क्रिप्ट देऊ नका, आम्हाला हिंदीत द्या. तुम्हाला मराठी अमिताभ बच्चन पण हिंदीत लिहून घेतात. बरोबर आहे. तर महत्वाचा प्रश्न की या क्षेत्रात तुमचं आवडतं कॅरेक्टर कोण? समजा म्हणजे तुम्हाला असं विचारलं की मला हा एक नट आवडतो, तर कोण सांग? नट? हा, म्हणून मला माझ्या बरोबर काम करणारे सहकलाकार सगळे आवडतात. ओके, हाच पाहिजे तोच नाही, पण असंच आहे ना की एक बाबा हे ह्याच्यावर काम करायला मला म्हणजे नाही, असं नाहीये. कारण माझ्या बरोबर जो काम करतो तो माझा सहकलाकार असतो. तो बरोबर करतो म्हणून मी बरोबर करते, आणि आम्ही दोघं करतो म्हणून ते नीट होतं. करेक्ट. त्यामुळे मी असं एक पर्टिक्युलर माणूस नाही सांगू शकत. ओके, बरं गुरु कोण असेल म्हणजे या क्षेत्रात येणार? असं काही नाही, काही संबंध नाही. गुरु नाहीये माझा, कारण लहानपणापासून मी काम केलेलं आहे. 4थीत असताना पहिला डान्स केलेला आहे, त्याच्यानंतर काम करत गेली. शाळेच्या गॅदरिंगमध्ये दरवर्षी मी असायची. नंतर हायस्कूलला गेल्यावर ह्याच्यामध्ये गॅदरिंगमध्ये असायचीच. त्यामुळे ते तिथून शिकलेले, म्हणजे माझे असे गुरु खूप झाले असतील, खूप झाले. म्हणजे आणि मग नाटकामध्ये म्हणाल तर पहिला आपला रमेश पवार, नंतर विजा मेहतांच्या बरोबर काम करताना अरे वा, मी बाईंच्या बरोबर 3 नाटकं केली. वा वा वा. पुरुष, महासागर आणि सावित्री. कारण बाईंच्याकडे करताना एक शिस्त असते, वेळेवर म्हणजे वेळेवरच. थोडा वेळ झाला की तुमची बिनवस्तर्याने होते. वा वा वा, शिस्त पाहिजे. हा, आणि प्रत्येक तो माणूस इथे येतो तो का येतो, तो इथून इथे वळतो का वळला, हे सगळं असतं बाईंकडे. वा वा, क्या बात. म्हणजे त्याचं काहीतरी म्हणणं आहे, उगाच नाही तो चालत आहे, उगाच नाही तो थांबलाय, उगाच नाही तो बसलाय. कारण मी कितीतरी डायरेक्टर बघितले असे बसतील, तू इथे जरा पुढे. वा, बाईंच्याकडे शिस्त. म्हणजे तुम्ही अशा लोकांकडे काम केले, त्यामुळे ती शिस्त अजूनपर्यंत. बाईंना मरेपर्यंत मी विसरणार नाही. मी मरीन पण माझ्या डोक्यातून बाई नाही जाणार. नाना पाटेकरजी तुमच्याबरोबर काम करताना काय गंमत किंवा काय? तो सहकलाकार म्हणून चांगला आहे. ओके, मग त्यावेळी त्याला पण शिस्त आहे. त्याचं जे ठरलेलं आहे की माझ्याकडे बघताना
हे वाक्य, हम्म. तर ते त्याच्याकडे बघूनच बोललं पाहिजे. आणि जनरली तू बोलताना जर असं केलं का तो मेला नाही, पण ते बरोबर आहे. करेक्ट करेक्ट. आता माझं आणि तुझं वाक्य आहे आणि मला तुझ्याकडे बघून बोलायचं, मी तुझ्याकडे बघून बोलते, तू तिकडे कोण आलं म्हणून बघतो, मग डोक्यात राग जातो की नाही? करेक्ट करेक्ट, अगदी बरोबर आहे. म्हणजे किमान नाटक जेव्हा करताना आपण नसतो, कुणाला तरी कॅरेक्टर करत असतो, तर त्या एकमेकांची जी सांगड झाली तर ते रोल लोकांपर्यंत छान पोचतो. वा. आता आपण एक कॉल करायचा आहे. हम्म. कोणाला करायचं मी आता सांगत नाही,